आणि राज्यातल्या कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये युती किंवा आघाडीचं अगदी 100% चित्र फिक्स झालेलं आहे, कोण कोणासोबत लढतं आहे ते आपण पाहूया। जिथे जिथे घोषणा झालेली आहे त्याच महानगरपालिकांमधलं हे चित्र आपण पाहतोय। मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांची युती जाहीर झाली, तर काँग्रेसनं आणि वंचितनं सुद्धा युतीची घोषणा केली। पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हे एकत्रित येतात, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष दोघे एकत्रित निवडणूक लढवतील। ठाणे महानगरपालिकेतलं काय चित्र? शिवसेना उबाठा आणि मनसे एकत्रित निवडणुका लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। इतर पक्षांचं चित्र 100% स्पष्ट नाही। नाशिकमध्ये काय होतंय? भाजपनं स्वबळाचा नारा दिलाय, तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि मनसे हे एकत्रित निवडणुका लढवणार आहेत। इथे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे। तर नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उबाठा महाविकास आघाडी म्हणून हे सगळेजण निवडणुकांना सामोरे जातील। तर परभणीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष हे एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। इतर पक्षांचं चित्र अजूनही निश्चित झालेलं नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाकीचे पक्ष एकमेकांसोबत जायचं की नाही याबद्दलची चर्चा करत असताना राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षानं मात्र स्वबळाचा नारा दिलेला आहे।